दावोस दौऱ्यावर नुकत्याच परतलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला। रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार पडायला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी म्हटलं। त्याचा मुहूर्तही त्यांनी सांगितला। रत्नागिरीतल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केला। त्यांच्या सोबत अजून 4 आमदारही सेनेत येणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। सोबतच काँग्रेसचे 5 आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 खासदारही हे शिंदेंकडे येणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। राजन साळवी रत्नागिरीतले ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आहेत। साळवी ठाकरेंना रामराम करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे। निवडणुकीतल्या पराभवानंतर अस्वस्थ झालेल्या साळवींनी उद्धव ठाकरेंची भेटही घेतली होती। त्यावेळी दोघांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती होती। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्यापासूनच रत्नागिरीपासून उबाठाला खिंडार पडायला सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल। मी जे काल सांगितलं की 4 उबाठाचे आमदार, 5 काँग्रेसचे आमदार, 3 उबाठाचे खासदार, 10 माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत। दरम्यान ज्यांना जायचंय त्यांना अडवू शकत नाही, विकले गेलेल्यांना किती थांबवणार असं म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी जोरदार पलटवार केलाय। पाहूया। आपल्याला विकायला ठेवलेलं आहे ते गिराईक आलं की विकले जातात। त्यामध्ये आम्हाला फार त्यांची काळजी करायचं काही कारण नाही। असे आले किती गेले किती आम्ही अनेक वर्षापासून पाहतोय, तरी शिवसेना वाढत चाललेली आहे। त्यामुळे आणि उदय सामंतांसारखे किंवा सध्याच्या राजकारणातले ह्या गद्दारी आणि बेईमानीला खतपाणी घालणारे राज्यकर्ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ही खरेदी विक्री असेच चालू राहणार आहे। दुसरीकडे शिंदे गटाचा मेळावा होतोय, आपण दसरा मेळावा केला, त्यांनी देखील केला होता। जयंती दिवशी तुम्ही मेळावा सुरुवात करताय, त्यांनी देखील मेळावा तिकडे आयोजन केले बीकेसी मध्ये। प्रत्येक गोष्टीमध्ये असली आणि नकली हा एक प्रकार असतो। त्याच्यातला असलीपणा हा इकडे आहे आणि बाकीच्या लोकांना मला काही सांगायची गरज नाही। बाकीचे लोक ज्यांना जे करायचे ते करतील, पण आम्ही पक्के बाळासाहेबांचे वारसदार आहोत एवढं आम्हाला नक्की माहिती आहे। दुसरीकडे शिंदे गटाचा मेळावा होतोय, आपण दसरा मेळावा केला, त्यांनी देखील केला होता। आम्ही सगळे एकत्र काम करतो, पण काही जणांना सत्तेची हाव आहे, प्रलोभन आहे आणि म्हणून जर जात असेल तर आम्ही तरी किती थांबवणार त्यांना। आणि वाटतं ज्याचं मनच लागत नाही त्याला थांबवण्याचा अर्थ तरी काय। आणि म्हणून आता आम्ही हे थांबवलं, आग्रह हे सगळे बंद केलेले आहेत। संघटना आहे, संघटना ही सातत्यानं वाहत्या खळाळत्या पाण्यासारखी असते। काही लोक संघटनेतून जात असतील तर काही लोक संघटनेत सुद्धा येत असतात आणि म्हणून मला असं वाटतं मनाविरुद्ध कोणाला थांबवणं हे सुद्धा चुकीचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।